नमस्कार मित्रांनो. 2 दिवस बाहेर गेलो होतो तर त्याच्यामुळे व्हिडिओ नाही आला. चला आता दुपार झालेलीच आहे, म्हणजे आता दुपारचे 4 वाजले असतील बघा. तर आज पण यायला उशीर झाला घरी. आता 3:30 वाजलेत. तर आता बैलांना घेऊन जातो, गाजर वगैरे काढायचे. आता गाजराचं बहुतेक आज शेवटच आहे, म्हणजे थोडंच गाजरं काढायचे राहिलेत. तर ते आज काढून घेऊ आपण. बैलांना उन्हाळ्यात खायला नेपेर व्यतिरिक्त त्यांना काहीतरी खायला यावं म्हणून आपण काहीतरी पेरणार आहेत बैलांना. गाजरात मका किंवा कडवळ किंवा नवीन मेथी घास टाकू, कारण पहिला जो मेथी घास आहे ना, तर तो आता म्हणजे जीर्ण झालेला आहेच. तर त्याच्या पण म्हणजे ठोंबड्या जरा कमी राहिल्यात, उंदरांनी आणि डुकरांनी लई त्रास दिला त्याला. तर आणि जर मेथी घास केला ना, मग त्याच्या जोडीला ते काडी गवत असतं ना, म्हणजे आता आपला खपली गहू आहे ना, तर त्या शेतात डाळिंबाच्या बाजूला एक गवताचा प्रकार होता. तर तसला गवताचा प्रकार आपण बैलांसाठी लावणार आहेत. तर तो पण म्हणजे त्यांना पण थोडं वेगळं खायला होईल. काय होतं, रोज नेपियर असेल ना, तर हे बघा असं गुरं राखतात. ह्याच्यातलं काय करतात, पाला खातात आणि ह्याच्या काड्यात ना, तर त्या काड्या राखतात. असं करतात. आता हे बघा ह्याच्यात काड्याच ठेवल्यात, पाला सगळा खाल्लं आहे असं होतं. तर त्याच्यामुळे त्यांना पण वेगळं काय पाहिजे. आपल्या बैलांना तर सोनं दिलं तरी ते नीट खाणार नाहीत, पण बाकीच्या गुरांना पण होईल खायला. बाकीची गुरं व्यवस्थित खातात. सारख्या थांब थांब थांब, पलीकडे हट नाही. मी आता बैलांना घेऊन चाललो आहे आपले गाजरं काढायची तिकडं. पण स्टॅलिन बघा, स्टॅलिन हिथंच जरती, कारण की तिला आता घरीच ठेवलं आहे. म्हणजे माहीत नाही कधीपासून घरी ठेवतात, पण ती आज तर मला घरी दिसते. मी आईला विचारलं इथं कसं काय, तर आई म्हणली तिला आता चरायला जाऊन द्यायचं नाही, म्हणजे घरी ठेवायचं तिला. कारण ती जर्सी गाय ना, जर्शांना जरा जास्त म्हणजे नाजूक असतात गावरांपेक्षा. तर त्याच्यामुळं ते स्टॅलिनला घरी ठेवलं आहे. परत हिऱ्या शेडमध्ये नाही, हिऱ्याची जागा बदलली कुठंतरी. मी आलं की नंदिनीला भेटलं बरं का. पहिलं आपली छोटी पिल्ली नंदिनी ना, तर तिला भेटलं मी आलं की. मग बाकी बैलांकडे जेवण वगैरे करून आलो. त्याच्यानंतर हिऱ्या हे बघा इकडं बांधला आहे. हिऱ्याची पण जागा बदलली, इकडं झाडाला बांधले त्याला एकट्यालाच. हे बघा आता नांगर उभा आहे ना, नांगरापासून उजव्या बाजूला एवढेच गाजरं काढायचे राहिलेत. तर आज अर्धे काढून होतील आणि परत उद्याच्याला अर्धे काढायचे. उद्या बाजार नाही वाटतं, नाही कुठला, सोमवारी. हां, मग हे गाजरं परदेशी म्हणजे मंगळवारी काढायचे. आज रविवारी ना, तर मंगळवारी काढले ना, तर बुधवारी जवळचा बाजार असतो, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी न्यायला. तर 2 दिवस जातील वाटते एवढे गाजरं. किती 1.5 महिना झाला आपण गाजरं काढतोय, लय वेळ झाला. गाजरं सध्याला तुम्हाला पाला सुकलेलं बरं का, पण सध्याला तुम्हाला दाखवतो गाजरं. हे बघा असे आहेत गाजरं. तर आता एक खोडून बघू का मधून. बघा असं आहे मदन. चिमणी चिम सरजी सरजे बैल चल सरजे चिम चिमणी चल ना, सरजे बैल चल. चल बैलांना आता थोडं पलीकडं लावले. जास्त करून काँग्रेस आहे तिथं, पण थोडेसे वाटाण्याचे झाड आहेत. त्या वाटाण्याच्या झाडाला आपल्याला बियापुरते वाटाणे आलेत यावर्षी, कारण की ह्यांना पाणीच दिलं नाही. तर गाजराच्या शेतामुळं पाणी देता आलं नाही. आणि इथं आपण ज्वारी पेरली होती ह्या शेतात, पण ती ज्वारी पण एवढी काय म्हणजे दाटवाट उगवली नाही, कुठंच उगवली. आणि तिची हाईट पण एवढीच आहे. मग त्याच्यामुळे ह्या ज्वारीचा पण उपयोग नाही. म्हणजे हुरड्याची ज्वारी पेरली होती, पण तिचा पण काय उपयोग नाही. बघा लई छोटली ज्वारी. तर त्याच्यामुळे आता ही ज्वारी पण मोडायची, म्हणजे आपल्याला संपूर्ण शेतात एकच पीक पेरता येईल. तर त्याच्यामुळे उन्हाळी पीक ह्या शेतात घ्यायचं आहे, कारण की शेत जरा लवकर रिकामं झाले ना, तर त्याच्यामुळे उन्हाळी पीक ह्या शेतात घ्यायचं आहे. म्हणून बैलांना इथं मोकळं सोडलं. आता जे छोटाले ज्वारीचे झाड आहेत ना, तर ते बैल खाते. आई एवढ्याशा ज्वारी किरायला लागत नसतं ना. बरं बैल जागा बनली. हे आले पण खाली बसले, पण ह्याच्यातली एक गाय हाय दिवशीने इकडे, आणि हिऱ्या इकडे. चल इकडे ए ठोंब्या, हिऱ्या ये अलीकडे. चल चल ये आला का. थांब ते गाया उठूची थांब. ये येडाच आहे तू. थांब इकडं नाही रे, तुझी आई ती राणी तुझी आईसारखी दिसती. चल इकडे येडाच आहे तू. इकडे गाया कशा घाबरते त्याला. हा हिरे चल पुढे चल. हा हिरे ए चल
हे आपलं छोटं पिल्लू आता बसले आराम करते आणि त्याच्या आईला तिकडं गाजरं आणि गाजराचा पाला दोन्ही खायला टाकले. म्हणजे जे जास्त मोठाले गाजर आहेत ना ते गाजरं आणि पाला.